मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सध्या सर्वात जास्त चर्चा झालेली आहे महापौर पदावरून। कारण भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळून बहुमत मिळालं असलं तरी भाजप एकट्याच्या जोरावर सत्ता स्थापन करू शकत नाही। या निवडणुकीत भाजपला 89 जागा मिळाल्या तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या आहेत। दोघांची मिळून संख्या होते 118, पण बहुमताला 114 जागांची गरज आहे। म्हणजेच भाजपसाठी एकनाथ शिंदे अपरिहार्य ठरतात। याच कारणांमुळे महापौर पदावरून सत्ता संघर्ष मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला दिसतोय। भाजपसाठी ही निवडणूक ऐतिहासिक आहे, कारण पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेवर भाजप सत्ता स्थापन करणार असल्याची स्थिरता आहे। पण अशा वेळी महापौर पद सोडणं म्हणजे प्रत्यक्ष सत्ता सोडल्यासारखं होऊ शकतं। त्यामुळे भाजप महापौर पद सहजपणे सोडणार नाही। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंची भूमिका वेगळी आहे। विधानसभेनंतर मुख्यमंत्री पदावरून माघार घेतल्यानंतर आता मुंबईत महानगरपालिका ही आपलं राजकीय महत्त्व सिद्ध करू शकते। त्यामुळे एकनाथ शिंदेंची आता नवीन चाल सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शिंदेंनी आपल्या नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। यातूनच दाखवायचं आहे की राजकारण हे दबावाचं सुद्धा असू शकतं। या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी महापौर। निवडणुकीदरम्यान हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता। भाजप सत्तेत आल्यास बिगर मराठी महापौर होईल असा प्रचार संपूर्ण महाराष्ट्रात झाला होता। त्यामुळे मराठी मताचं ध्रुवीकरण झालं हे तेवढं सत्य। निकालानंतर हा मुद्दा भाजप दुर्लक्षित करू शकत नाही। ठाकरे गटाने सर्व अडथळ्यांवर मात करत 65 नगरसेवक निवडून आणले। ही बाबही भाजपसाठी महत्त्वाची आहे। त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे संपले नाही, किंबहुना ठाकरे संपणार नाही। त्यामुळे ठाकरेंच्या ताकदीचा अंदाजा भाजपला कळून चुकला। काँग्रेससोबत नसताना आणि मर्यादित साधनांमध्ये ही कामगिरी झाल्याने ठाकरे संपले नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। त्यामुळे शिंदेंना कमजोर केल्यास ठाकरे पुन्हा मजबूत होतील अशी भीती भाजपमध्ये आहे। याशिवाय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातला फरकही भाजपच्या लक्षात आलेला आहे। अजित पवारांनी भाजपवर उघडपणे टीका केली तर एकनाथ शिंदेंनी भाजपला थोरला भाऊ मान्य केलं। त्यामुळे भाजपच्या दृष्टीने शिंदे अधिक सोयीचे आणि विश्वासार्ह भागीदार झालेले आहे। एकूणच या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर भाजपकडे सर्वाधिक जागा असल्या तरी महापौर पदासाठी त्यांना शिंदेंवर अवलंबून राहावं लागणार आहे। आणि एकनाथ शिंदे महापौर पद कोणत्याच पद्धतीत सोडणार नाही, कारण आपलं राजकीय अस्तित्व टिकवायचं असेल तर मुंबई आपल्याच हातात असायला हवी हे एकनाथ शिंदेंना कळून चुकलं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच महापौर आता भाजपचा होणार की एकनाथ शिंदेंचा, की ठाकरे आणखीन चाली खेळणार? कमेंटमध्ये नक्की लिहा। अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।